नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्याकडे वाचन संस्कृतीला खूप महत्त्व आहे. वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. अगदी मराठी भाषेतलीच नाहीत, पण इतर भाषिक पुस्तकं ती वाचली तरी आपलं ज्ञान समृद्ध होतं. म्हणजे तिथली विचारसरणी, परंपरा, संस्कृती, रूढी, बदलता काळ, नवीन संकल्पना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि त्यामुळे आपला दृष्टिकोन व्यापक बनतो. पण ही इतर भाषेतली पुस्तकं जेव्हा आपल्याला आपल्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये मिळतात, तेव्हा आपण ती अधिक आवडीनं, अधिक रुचीनं वाचतो. म्हणजे या सगळ्यामध्ये खरा दुवा ठरतो तो अनुवादक. आज अशाच एक सुप्रसिद्ध अनुवादक आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांनी 100हून अधिक पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. द अल्केमिस्ट हे जगप्रसिद्ध पुस्तकही त्यांनी अनुवादित केलेलं आहे आणि त्यांच्याचमुळे ते पुस्तक सगळ्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. तर आजच्या आपल्या पाहुण्या आहेत प्रसिद्ध अनुवादक डॉक्टर शुचिता नांदापूरकर फडके. नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार. मी आताच म्हटलं की तुम्ही अनेक पुस्तकं अनुवादित केलेली आहेत, तर हे खरोखरच खूप आगळं वेगळं क्षेत्र आहे. त्यामुळे आम्हाला खूप आज मैत्रिणींना मजा येणार आहे की या आगळ्या वेगळ्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायला, तुमच्या कार्याचा आढावा जाणून घ्यायला. तर ताई, आपण तुमच्या अनुवादन या क्षेत्राविषयी बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी मला वाटतं आपण सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. कारण हा विषय असा आहे की त्याची पाळंमुळं कुठेतरी बालपणातच रुजली असतील असं मला वाटतंय. तर कसं होतं बालपण? काय सांगाल बालपणाविषयी? माझं बालपण खूप सुंदर होतं. माझे वडील जज होते, त्यामुळे 2-2 वर्षांनी आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जायचो. त्यामुळे ना 12 गावचं पाणी पिणं वगैरे ते आपसूक घडून गेलं माझ्या बाबतीत. दुसरं असं की माझ्या वडिलांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे मी लहानपणापासून त्यांना वाचताना बघितलं. माझी आई पण वाचक होती उत्तम, आणि त्यांच्यामुळे नकळत आमच्या सगळ्या बहिणींवरती वाचनाचे संस्कार झालेत. मला असं आठवतं की पहिलीतल्या थोड्या आठवणी आहेत, पण वाचनाच्या माझ्या आठवणी दुसरीमधल्या जास्ती आहेत. अच्छा. पहिली, दुसरी, तिसरी 3 वर्ष मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकले. तर आम्हाला एक रेडियंट रीडर नावाचं असायचं पुस्तक इंग्लिशसाठी, टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त रीडिंग करण्यासाठी. तर मला आजही आठवतं माझ्या दुसरीतल्या पुस्तकाला तेव्हा आम्हाला हार्ड बाउंड करून घ्यायचे, बाइंडिंग करून घ्यायचे. त्याला ते असं पिस्ता रंगाचं कव्हर, त्याच्यावरती चंदेरी नक्षी, आणि त्याच्या आतमध्ये मेरी हॅड अ लिटल लॅम्ब ही अशी पूर्ण कविता, अशा वेगवेगळ्या गोष्टी. ते सगळं इतकं आठवतं मला. आणि त्याच्यानंतर मला 4थी मध्ये मराठी शाळेत टाकावं लागलं, कारण त्या गावात इंग्लिश शाळा नव्हती. तिथपासून माझं वाचन अफाट झालं, कारण लायब्ररी लावली मला वडिलांनी, आणि मी एकटी जाऊ शकत होते, इतक्या जवळ लायब्ररी होती. त्या लायब्ररीपासून मी सांगू का तुला गंमत, उडता घोडा, नंतर काय उडता गालीचा, जादूचा पोपट, काहीतरी खवळलेला राक्षस वगैरे ही जी अशी पुस्तकं असतात ती वाचली. ती वाचायला माझी सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मी आजतागायत वाचन थांबवलेलंच नाही. शालेय जीवनामध्येच मुलांना माहिती असतं की मी मोठा झाल्यावर हे होणार आहे, मी हे करिअर निवडणार आहे. तर असं काहीतरी शालेय जीवनात किंवा कॉलेज विश्वामध्ये असं काहीतरी ठरवलं होतं का की पुढे गेल्यावर मला या क्षेत्रात जायचंय, असं बनायचंय? साधारण मी 1980 साली मॅट्रिक झाले. आमच्या वेळेस करिअरला फारसं महत्त्व नव्हतं. म्हणजे मुली काय ग्रॅज्युएट व्हायच्या, लग्न करायच्या, छान संसार करायच्या, असं नाही की सगळ्याच अशा विचारांच्या होत्या. पण आय वॉज ओके विथ दॅट की हा मस्तपैकी संसार करू असं काहीतरी डोक्यात होतं, आणि वाचत राहू. फार कशाचा विचार नव्हता केला. पटकन प्रेमात पडले, लग्न केलं, आणि
त्या आयुष्यात इतकी रमले होते की मधली 10-15 वर्ष मला इतर कशाचीही जाणीव झाली नाही, कशाचीही आठवण झाली नाही. मुंबई सारखं शहर सोडून तुम्ही जो जीवनातला प्रत्येक स्त्रीचा महत्वाचा टप्पा असतो तो लग्न केलं आणि तुम्ही खेड्यात येऊन राहिलात. खरंय. तर तो धाडसी निर्णय कसा होता? म्हणजे त्यावेळेला तो धाडसी निर्णय होता का, किंवा त्यामागे काय कल्पना होत्या की मी आता मुंबई सारखं मायानगरी सोडून खेड्यात येऊन राहणार आहे? तर काय होता तेव्हाचा विचार? खरंच मुंबईत राहण्याचे फायदे खूप वेगळे असतात. एक व्यक्ती म्हणून ना तुम्ही मुंबईत कसं होतं म्हणजे तुम्ही इतरांना मदत करायला अधिक तत्पर होता. मुंबईची आपली एक पर्सनॅलिटी आहे आणि जो मी तर म्हणते की प्रत्येकाने एक 2-4 वर्ष मुंबईत घालवून बघावेत. त्याला कमिटमेंट कळते, त्याला पंक्च्युअलिटी कळते. तुमची 8:23 ची लोकल चुकली की संपला तुमचा दिवस गेला. तर मुंबईत राहिल्यामुळे माझ्यात खूप चांगले गुण आलेले आहेत. मदत करण्याचा एक मोठा गुण माझ्यात आलाय. मी मोकळ्या मनाची झाले आणि मी डायरेक्ट खेड्यात गेले. 85-86 मध्ये माझं लग्न झालं. 20.5 वर्षाची होते. पण नवऱ्याच्या इतकी प्रेमात पडले होते ना की मला त्याच्या पुढे कशाचीही क्षिती वाटली नाही की मी मुंबई सोडते, मी खेड्यात जाते. मी खेड्यात असताना नेहमी म्हणायचे की मैं क्यों शहर जाऊ, शहरी मेरे पास है. सगळं सुद्धा इलेक्ट्रिसिटी होती, टीव्ही दिसत होता. सासू सासरे इतके सुंदर, इतके मायाळू, इतके प्रेमळ होते की मला कशाचीही उणीव भासलीच नाही. कधीतरी मित्रमैत्रिणींची आठवण यायची तर पत्रव्यवहार चालायचे. त्या काळात इंग्लंड भरभरून पत्र लिहायचो आम्ही एकमेकांना. तर असं नाही वाटलं की मी इथे कुठे येऊन पडले. अच्छा. उलट मला तेही वाटतं ते जीवन तुम्ही फारच एन्जॉय. आणि म्हणून मी सांगते की जसं मी म्हणते की मुंबईत 4 वर्ष राहावं, तसं माझा आग्रह आहे की प्रत्येकाने खेडेगावात एक 5 वर्ष वावरून बघावं. शेतकऱ्याला काय कष्ट आहेत, आपल्या ताटात सहज जे अन्न येतं ते तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्हाला किती धडपडावं लागतं, किती कष्ट आहे त्याच्यामध्ये. मला ते सगळं पाहायला मिळालं. माझी स्वतःची खोली पहिल्या मजल्यावर होती, आमची बेडरूम, आणि ती शेणा मातीची होती आणि त्याला असे सगळीकडनं लाकूड वगैरे. तर मी स्वतः आमच्या बाईच्या जोडीने शेणामातीने ते सारवायचे. चुलीवर स्वयंपाक केलेला आहे, जात्यावर दळलेला आहे. आणि नवरा शेतात जायचा तर अगदी टोपलीत भाकरी नाही नेली पण हॉटकेस मध्ये त्याचा टिफिन नक्की घेऊन जायचे. सगळ्यांनी खेड्याचं आयुष्य अनुभवावं. आणि त्याचं कुठेतरी प्रतिबिंब मला वाटतं तुमच्या कामामध्ये पण नक्कीच उमटत असेलच किंवा त्याचा फायदा होत असेल. हो, मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गावांमध्ये राहिले, वेगवेगळे शिक्षण घेतले आणि त्याच्यामुळे ना माझ्या समोर अनुवादासाठी एखादा विषय येतो तो मला पूर्णपणे अपरिचितच असतो असं होत नाही. कुठेतरी परिचयाचा काहीतरी एक धागा मला त्याच्यात नक्की सापडतो. कारण या सगळ्या अनुभवामुळे एक व्यापक दृष्टिकोन तुमचा खरंच होतो. अगदी खरंच होतो, व्यापकता येते. आपण केवळ आपल्यापुरतं नाही जगत. जेव्हा अनुवादक म्हणून तुम्ही काम करू लागताना तेव्हा लक्षात येतं की अरे मी हा असा विचार करते, पण फक्त हाच विचार खरा असं असू नाही शकत. प्रत्येकाचे त्याच्या मागचे काय म्हणायचं विचार वेगवेगळे असू शकतात. त्या सगळ्याचा विचार तुम्हाला करावा लागतो. अगदी बरोबर. आणि म्हणून मला वाटतं की मुंबई, त्याच्या आधी अनेक गावं वडिलांच्या बदल्यांमुळे, आणि त्याच्यानंतरचा 15 वर्षाचा काळ जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा नावाचं आमचं गाव आहे. तर माझं लग्न झालं तेव्हा गावची वस्ती फक्त 6000 होती. बरेचदा लाईट जायचे, त्यामुळे कंदील, दिवाबत्ती हे आम्ही करायचो. तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या लहानपणी नसेल, ते असे मोठे अँटेने असायचे लांब लचक, त्याला ते अशा सळ्या असायच्या. बरोबर. आणि दिसलं नाही ना नीट दूरदर्शन की आम्ही बाहेरून म्हणायचं बऱ्हाणपूर बऱ्हाणपूर, मग तो त्या दिशेला वळवायचा. बुलढाणा की मग तो थोडा त्या दिशेला वळवायचा आणि मग पिक्चर क्लिअर दिसायचं. खूप गंमत आली. आणि लाईट गेले की आम्ही सगळे, म्हणजे आमचं एक तसं म्हटलं तर एकत्र कुटुंब होतं. मध्ये अंगण, इकडे एक वाडा. लाईट गेले की सगळे सासू सासरे सगळे जण आम्ही एकत्र बसायचो. संध्याकाळी रात्री गप्पा गोष्टी, गाणी. प्रत्येकाने खेड्यात जावं, जगायचं कसं हे कळतं आणि जगायचं असतं हेही कळतं. क्या बात आहे. आणि मग या सगळ्या घर संसारात रमल्यानंतर पुन्हा एकदा तुमचा ओढा शिक्षण कलेकडे वळला, तर तो कसा आणि का? अभ्यास नको. 10वीत उद्या रसायनशास्त्र अत्यंत कठीण जाणारा विषय असं मला मोठं पुस्तक असायचं त्यावेळेस. त्याच्या आत मी गोष्टीचं पुस्तक ठेवून वाचत होते. आणि माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या पप्पांनी रात्री त्यांना शंका आली की आपली मुलगी आज रात्री 11 वाजले तरी इतका तन्मय त्यांनी अभ्यास का करते आहे. तर त्यांना दिसलं की मी गोष्टीचं पुस्तक वाचते. माझा काही शिक्षणाकडे ओढा वगैरे नव्हता. पण जेव्हा आपण आई होतो किंवा एखाद्याची जबाबदारी स्वीकारतो ना, तेव्हा आपली मानसिकता बदलते.
मला आठवतं की मला जेव्हा दिवस गेले तेव्हापासून मी आहाराकडे आधी लक्ष द्यायला लागले माझ्या, की माझ्या पोटातल्या बाळाला सगळं पोषण मिळायला पाहिजे, न आवडणाऱ्या भाज्या वगैरे वगैरे आवडीने खाऊ लागले. मग माझी मुलगी जेव्हा 4 वर्षाची झाली तेव्हा आमच्याकडे अंगणवाडी वगैरे तेव्हा नव्हत्याच, त्या योजनाच नव्हत्या. तर माझ्या मुलीला शिकवायचं कसं, ती खेड्यात राहते म्हणून ती खेडवळ होता कामा नये असा माझा कटाक्ष होता. आणि दरवर्षी सुट्टीत मी मुंबईला जायची, त्यामुळे तिला तिथलं पण वातावरण मिळत होतं. तिला शिकवता यावं म्हणून मी ठरवलं की मी बालवाडीचा काहीतरी कोर्स करेन. मुंबईला माहेर असल्यामुळे मला कधीच अडचण नाही आली की मी राहू कुठे, करू काय. माझ्या आई वडिलांकडे राहून मी 6 महिन्याचा डिप्लोमा केला मॉन्टेसरीचा आणि त्याच्यात अगदी उत्तम मार्क मिळवले. अभ्यास आवडत नाही खरं असलं की घेतला करायला की तो केला जातो. आणि मग 6 महिने कोर्स कम्प्लीट करून आल्यानंतर जून महिन्यात मी बालवाडी उघडली माझी. आणि तिथे 2 वर्ष अगदी मस्त मी सगळ्या आमच्या गावातल्या मुलांना गोळा करून त्यांना शिकवलं. त्यांच्यासाठी खेळणी, त्यांच्यासाठी तक्ते, इतकंच नाही तर मधल्या सुट्टीतलं खाऊ, हे सगळं मीच करायची. मग माझ्या सासऱ्यांनी मला बजावलं होतं की शुचिता 1 रुपया तरी फी घे सगळ्यांकडनं, असं नको करूस की काहीच नाही घ्यायचं. तर मी 1 रुपया फी घेऊन त्या मुलांना शिकवायची. माझ्याकडे 20-22 मुलं होती 2-1 वर्ष. आणि ते जे 1-1 रुपया जमायचा, 20 रुपये जमायचे, त्याच्यातनं त्यांनाच एखादा खाऊ आणायचा. असं मी केलं. पण नंतर असं लक्षात आलं की आता माझी मुलगी पहिलीच जाईल, मग पुढचं शिक्षण ते कसं मी तिला देणार. मी BEd ला ऍडमिशन घेतली. मी परत मुंबईला गेले. आई वडील होते माझे. ऍज आय सेड की मी इतकी नशिबान आहे की BEdचं 1 पूर्ण वर्ष सकाळी शिवाजी पार्क जवळ राहतो आम्ही, तिथून निघून चर्चगेटला पोचायचं, ट्रेन म्हणा बस म्हणा, दिवसभर कॉलेज करून घरी यायचं. जाताना गरमागरम जेवायला आणि आयता डबा, घरी आल्यावर आयती गरमागरम कॉफी हातात मिळायची. सुख ह्याच्याहून काय असतं सांग. आणि मला या ज्या सुविधा मिळाल्या ना, त्याच्यामुळे माझी एक अशी मानसिकता झाली की माझ्या वर्गात 80 मुली होत्या, त्यातल्या 70 जणी संसार, मुलं बाळ, डबे, नोकरी हे सगळं करून येत होत्या. मग मी माझ्याकडून होईल तेवढी त्यांना मदत करत गेले त्या काळामध्ये. आणि मग मी इंग्लिश आणि सायन्स या 2 मेथड घेऊन मी BEd झाले. तर निरोप देताना माझ्या प्रिन्सिपॉलने मला सांगितलं की शुचिता तुझं इंग्लिश मेथड आहे, तुझं बॅकग्राऊंड तू बेसिकली झुऑलॉजीची ग्रॅज्युएट आहेस, तर माझी इच्छा आहे की तू इंग्लिशचं ग्रॅज्युएशन करावंस. मग मी त्यांना हो म्हटलं. परत गेले खेड्यात, माझ्या मुलीला पहिलीत टाकलं, तिला मी शिकवू लागले. आणि ती साधारण मला वाटतं 3रीत असावी. त्यावेळेस मी ऍडिशनल इंग्लिश लिटरेचर घेऊन अमरावती युनिव्हर्सिटीचं BA कम्प्लीट केलं. तुमच्या या अभ्यासाविषयी आणि पदव्यांविषयी असंच अजून जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया सखी सह्याद्रीमध्ये क्षणभराची विश्रांती. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. शुचिताताई, पुढे की अजून काय काय पदव्या तुम्ही घेतल्या, अजून कुठल्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं सांगते. नंतरची अनेक वर्ष मी खरं म्हणजे काहीच शिकले नाही. एकदा BEd केलं, मुलीला शिकवायला सुरुवात केली. मग नंतर आम्ही बुलढाणा नावाच्या गावात राहिलो शिक्षणासाठी. तिच्या मध्ये बऱ्याच काही घडामोडी घडत गेल्या आणि मी पुण्यात आले. बुलढाणा, जळगाव सगळ्याचा निरोप घेऊन आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर प्रश्न होता मला की आता मी काय करावं. माझा मुलगा खूप छोट्या गावातनं आला होता. मुलगी थोडी मोठी झाली होती, पण त्याला असुरक्षितता वाटू नये कशाची सुद्धा, म्हणून मला बाहेर जाऊन नोकरी नव्हती करायची. मग काय करता येईल असा विचार करून मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन शिकले. तो 3 का 6 महिन्याचा रिगरस कोर्स होता तो. त्याच्यात आम्हाला टायपिंग सुद्धा शिकवलं त्यांनी. रोज अर्धा तास आम्हाला टकटके ASDF हे शिकावं लागलं. दिस वॉज इन 2004. तर मी ते शिकले कारण मला घरात राहायचं होतं. त्या काळी वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट नव्हता, म्हणून मी हे शोधून काढलं. आणि पुढची 2 वर्ष मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन घरून केलं. त्याच्यामुळे माझ्या मुलांना माहिती होतं की आपली आई घरात आहे, काहीही झालं आपण कुठूनही आलो तरी आई आपल्याला समोर दिसते. असं लक्षात घ्या, खेडेगावातनं एकदम पुण्यात येणं हे आपल्याला जरी वाटलं नाही तरी लहान मुलांना हे ट्रॉमॅटिक असू शकतं. हे आज मला सायकोलॉजिस्ट झाल्यावर कळतंय, तेव्हा इतकं नाही कळलं. पण असं वाटत होतं मुलांसाठी आपलं घर असं सुरक्षित वातावरण हवं. मग 2 वर्ष ते केल्यानंतर मग मी पुन्हा माझ्या जॉबकडे वळले. बुलढाण्याला मी नोकरी करत होते. मी 20 शाळांची सुपरवायझर होते तिथे. मी प्ले स्कूल हँडल करत होते. तर त्या प्ले स्कूलमध्ये ज्यांच्याशी माझी ओळख झाली होती त्यांची पुण्यात प्ले स्कूल होती एक. मग त्यांनी मला तिथलं सेंटर हेड म्हणून ऑफर दिली. मग पुढची 3 वर्ष मी त्यांच्याकडे नोकरी केली. पण माझा मुलगा तोवर 9वी 10वीत आला होता, म्हणून त्याच्यासाठी मी परत एकदा नोकरी सोडून घरी बसायचं ठरवलं.
आता घरी बसलं तर काय म्हणजे रिकामं मन सैतानाचं घर आपण तर जाणतो सगळ्या जणी. मग काय करता येईल आपल्याला, तर मग मी ना चक्क MBA ला ऍडमिशन घेतलं. म्हणजे हे मैत्रिणींसाठी खरोखरच खूप प्रेरणादायी आहे असायला की घरी हवं. बसून संसार सांभाळून मुलांना सांभाळून सुद्धा स्त्रिया खूप काही करू करू शकतात शकतो आणि हे आपण. तुम्ही खरोखरच दाखवून दिलेलं आहे. आणि मी असा विचार केला की आज माझा मुलगा 9वीत आता मी ऍडमिशन घेतले, त्याचा 12वी होईपर्यंत 4 वर्षात मी 2 वर्ष नक्की संपेन. चला मी 2 वर्षात नाही संपवणार, कारण खूप वर्ष मध्ये गेलीत. 15-1 वर्ष मी अभ्यास नाही केलाय, मला उत्तरं लिहिता आली पाहिजेत, म्हणजे हाताची सवय केली आहे सगळी. आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. MBA माहितीये पहिल्या वर्षी 10 सब्जेक्ट्स होते मला. त्यातले मी काय केलं, 3 सब्जेक्ट बाजूला ठेवले, मी फक्त 7 विषय दिले. आहे ना सोय, आपल्या सोयीने शिक्षण घेता येतं आपल्याला. आपण एक्सटर्नल युनिव्हर्सिटीतनं, मी यशवंतराव मधनं केलं, तर मी त्या सोयीचा लाभ करून घेतला. पुढच्या 6 महिन्यांनी ते उरलेले 3 विषय दिले आणि सेकंड इयरचे जे 6 विषय होते ते तिसऱ्या वर्षी दिले. असं करून मी साधारण 2.5 ते 3 वर्षात MBA पूर्ण केलं. आणि त्याच काळात मी हळूहळू एज्युकेशनल सिडीज साठी काम करू लागले होते. एज्युकेशनल सिडीज मध्ये मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करू लागले. बरोबर. मग माझ्या लक्षात आलं की मी जे काही रेकॉर्ड करते आहे ते महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे. मग माझ्या समोर जे कंटेंट यायचं तर त्याच्यात जर काही चुका असल्या तर मी दुरुस्त करायची. मग मी त्या सरांना सांगायला लागले की सर आपण ना थोडं अचूकतेकडे लक्ष देऊ, कारण मी KG ते 10वी पर्यंत शिकवलं होतं तोपर्यंत. त्यामुळे तो अनुभव तुमच्या तो अनुभव खूप होता आणि अचूकतेवर खूप भर आहे पहिल्यापासूनच. एकंदरीत जडणघडण अशी आहे की छानच झालं पाहिजे आपल्याकडून. मग तिथून मी अक्षरशः KG to PG कंटेंट रायटिंग पण केलं. अच्छा. फक्त मी सरांना म्हणायचे की सर मॅथ्स बेच नका देऊ मला, तुम्ही लँग्वेजेस द्या, हिस्ट्री जिओग्राफी द्या, मॅथ्स आणि बायोलॉजी तर द्याच द्या, कारण माझं बेसिक ग्रॅज्युएशन झुऑलॉजीत आहे. ऍक्च्युअली इट इज लाईक रायटिंग अ गाईड. आपण वर्गात धडा कसा शिकवू. आता गंमत आपण म्हणतो ना, कुठलाही अनुभव वाया जात नाही. बरोबर. मी जेव्हा बुलढाण्याला 20 शाळांचे सुपरवायझर होते तेव्हा आमच्या चेअरमन सरांनी पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या तहसील प्लेसेसमध्ये इंग्लिश मीडियम शाळा सुरू केल्या. जेव्हा नव्हत्या तिथे. या शाळांमध्ये शिकवायला चांगले शिक्षक कसे मिळणार, खेड्यापाड्यात जायला कोणी तयारच होत नाही किंवा छोट्या तहसीलमध्ये जायलाही तयार होत नाहीत. मग या सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी मी त्यांना बोलवून घ्यायची बुलढाण्याला, किंवा आम्ही कुठेतरी एकत्र ट्रेनिंग द्यायचो. एखादी कविता कशी शिकवायची, एखादा धडा इंग्लिशमध्ये कसा शिकवायचा, हे मग मी अक्षरशः लिहून काढायची. मग ते वाचायचे आणि मग त्यांना त्याची मदत व्हायची. हा सगळा अनुभव मला 5-10 वर्षांनी पुण्यात कामाला आला आणि मला ते एज्युकेशनल स्टडीज साठी लिहिणं सोपं गेलं. गंमत म्हणजे मीच मराठीत लिहायची आणि मीच इंग्लिश. आणि तो माझा MBAचा टप्पा झाला. मग त्या दरम्यान मी काहीतरी काम पाहिजेच होतं, जसं हे एज्युकेशनलचं चाललं होतं. तर माझ्या लक्षात आलं की आपल्याला चुका दिसतात पटकन, आणि ह्याचं मूळ परत BEd मध्ये जातं बरं का. BEd ला आम्हाला एकदा निबंध लिहायला सांगितला होता आणि मी आमच्या लँग्वेज टीचर पुढे नेल्या सरशी त्यांनी पेन घेऊन माझ्या एका चुकलेल्या शब्दाला वर्तुळ केलं. म्हटलं बाई, आम्ही बाई म्हणायचं, म्हटलं बाई तुम्हाला नुसतं समोर कागद टाकता क्षणी कसं दिसलं. म्हणजे शुचिता तू लक्षात ठेव, तू शिकतेस, तू BEd करतेस, तू शिक्षिका होतेस. आपल्याला स्वतःच्या नजरेला असं प्रशिक्षित करता येतं जेणेकरून आपल्याला चुका दिसतात. आणि या चुका दुसऱ्याची चूक दाखवून देण्यासाठी नाहीत, तर दुसऱ्याला अधिक अचूक करण्यासाठी आहेत. कारण आपल्या हाताखालनं विद्यार्थी जाणार आहेत. बरोबर. माझा विद्यार्थी अधिक चांगला कसा घडेल आणि ती घडवणूक करताना त्याच्यात अचूकता, प्रिसिजन कसं येईल. तर बाईंचे ना हे सगळे संस्कार कुठेतरी होते. त्यामुळे मला असं वाटलं की आपण प्रूफ रिडिंगचं काम करूयात बरं का. हे जे मोठ्या मोठ्या पब्लिकेशन कंपनीज असतात, प्रकाशन संस्थांकडे जाऊयात आपण. तशी मी 1-2 ठिकाणी गेले. गंमत बघ, आपण असं म्हणतो की लोक पाय ओढतात तुमचं, तुम्हाला प्रगती करू देत नाहीत वगैरे वगैरे. मला ना कायम आयुष्यात त्याच्या उलटे अनुभव आलेत. मला सतत कोणीतरी पुढे ढकलणारं, माझ्या प्रगतीला हातभार लावणारं, वयाने लहान मोठं असणारी व्यक्ती सुद्धा मला पुढे न्यायला मदत करत झालीय. तर त्या प्रकाशन संस्थेत एकीने माझी मुलाखत घेतली आणि ती म्हणाली, मॅडम एक सुचवते, तुम्ही ना प्रूफ रिडिंग मध्ये नका पडू, तुम्ही संपादन करा. म्हणलं हे काय असतं, मला नाही माहितीच नव्हतं. कसं ना, म्हणजे मी एज्युकेशन मधली टीचर आहे, हाडाची शिक्षिका आहे मी, मला हे संपादन वगैरे कुठून, मुलांचं उत्तर आलं की ते तपासणं एवढंच काम, चुकीवर काट मला एवढंच काम आहे, संपादन वगैरे काही नाही. मी म्हणलं म्हणजे काय असतं, तर ते म्हणे आमच्याकडे इंग्लिश पुस्तकाचे मराठी अनुवाद होतात.
ते अनुवाद घ्यायचे, मूळ इंग्लिश पुस्तक हातात घ्यायचं आणि ते सगळं मराठी अनुवाद बरोबर झाला आहे की नाही हे बघायचं. इथून तुमची खरी सुरुवात झाली बहुतेक. कामाला. पुढेची 2-3 वर्ष मी त्या पब्लिकेशनसाठी हजारो पानं एडिट केली, म्हणजे संपादित केली. हे सगळं करत असताना अनुवाद करताना काय करू नये हे मला जास्त कळू लागलं. म्हणजे मी तुला एक आठवण सांगते की एका पुस्तकात टीनेजर्स वरचं पुस्तक होतं की त्या वयामध्ये तुमच्यात हार्मोनल चेंजेस कसे होतात आणि ह्या संप्रेरकांच्या वादळापायी तुम्ही काय काय विचित्रपणा करता. तो विचित्रपणा नसतो आपल्याला वाटतं. तर त्याच्यातनं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर बद्दल तर लिहिलंच होतं, पण फर्स्ट जे आपले प्रायमरी असतात म्हणजे स्तनांची वाढ होते किंवा काखेत वगैरे केस येतात, तर त्या अनुवादकांनी ते सगळं गाळून टाकलेलं होतं बरं का. सो माझ्या असं लक्षात आलं की त्यांना संकोच वाटतोय. तर मला आजही आठवतं, आय मीन दिस वॉज लाईक 10-15 इयर्स बॅक, पण आज माझ्या लक्षात आहे. मी तिथे कंसात लिहिलं होतं की कृपया नोंद घेणे, ताकाला जाऊन भांड लपवायचं नसतं आणि लपवायचं असेल तर ताक आणायला जायचंच नसतं. कारण आम्ही जेव्हा अनुवादक म्हणून काम करतो ना, तर मला त्याच्यात काय आवडतंय, मला काय नाही आवडतंय हे बाजूला ठेवावं लागतं. आपल्याला तटस्थ भूमिका राखावी लागते. तर मला त्या 3 वर्षांच्या संपादनाच्या प्रक्रियेमध्ये इतका सुरेख अनुभव येत गेला या सगळ्याचा. आणि मग एक दिवस त्याच प्रकाशन संस्थेने मला विचारलं की आम्हाला एक अनुवादक हवा आहे. आणि मी सहज म्हणलं की वाय नॉट मी. अच्छा. तरीही मला वाटत नव्हतं की मी अनुवाद करेन बरं का. त्यांनी प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलं की वाय नॉट मी. आणि दिस वॉज इन 2013 किंवा 14 असेल. आणि मी पहिलं पुस्तक अनुवादित केलं. पुढची 7 पुस्तके मी धडाधड केली. मी हाताने लिहून काढायची त्या काळात. पण मग तुम्ही पुस्तक अनुवादित पहिलं केलं तेव्हा असं कुठे वाटलं होतं का की पुढे मी हेच क्षेत्र निवडेन किंवा याच्या पुढे जाऊन मी 100 पुस्तकं करेन? मुळीच नाही. तर मी जिथे MBA केलं ना, त्या सरांना एकूणच माझी पर्सनॅलिटी म्हण किंवा मी बेसिक टीचर आहे हे त्यांनी बरोबर जोखलं होतं. आणि त्यांच्याचकडे मी BBA, BCA आणि MBA यांच्यासाठी शिकवायला सुरुवात केली होती, व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून. मी 2-1 संस्थांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात होते. तर माझ्या डोक्यात होतं की संध्याकाळी अनुवाद करायचा, सकाळी शिकवायचं. दिस वॉज बेस्ट. कारण एकदा तुम्ही शिक्षिका असलात ना की तुम्हाला दुसऱ्याला शिकवायला फार आवडतं आणि सहसा दुसऱ्याला शिकवणं थांबवू नये असं वाटतं. मला असं कधीच वाटलं नाही की मी 10 पुस्तकं होतील माझ्या हातून, असंही मला वाटलं नाही. पण एक पुस्तक झाल्यानंतर आता तुमच्या अनुवादनाला सुरुवात झाली, करिअरला सुरुवात झाली असं आपण म्हणूया. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर पुन्हा एकदा तुमच्या अनुवादनाकडे वळूया आणि त्या करिअर विषयी अधिक जाणून घेऊया. मैत्रिणींनो, सखी सह्याद्रीमध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. नमस्कार मैत्रिणींनो, सखी सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की अचानकपणे तुमच्याकडे हे काम आलं आणि तुम्ही अनुवादन करूया, कारण तुमच्याकडे संपादनाचा अनुभव होता आणि आधी एडिटर म्हणूनही तुम्ही काम करत होतात. तर मग असं कुठलं पुस्तक आलं की ज्याने तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली अनुवादन करताना? अगदी खरं सांगायचं ना तर ही प्रोसेस अशी कणाकणाने अंशाने पुढे पुढे चालली होती, ज्याची मला तितकी प्रकर्षाने जाणीव होत नव्हती. पण जेव्हा माझी 4-5 वर्ष अनुवादात गेली आणि पहिली 3 वर्ष तर मी सगळं हाताने लिहित होते. त्याच्यानंतर एकदा विचार केला, हाताने लिहून मग मी माझ्या टायपिस्टला द्यायची ती आणि मग ती टायपिस्ट सगळं लिहायची, टाईप करायची रादर, आणि मग त्या दुरुस्त्या करायच्या सगळ्या. अर्थात हे सगळं कम्प्युटरवरती करायची. हाताने पुस्तकं म्हणजे 200, 300 पानी? नाही मॅडम, 650 पानी पुस्तक हाताने लिहिलंय मी. 50 शेड्स ऑफ ग्रे नावाचं खूप इरोटिक पुस्तक आहे. आणि यू कॅन इमॅजिन. बापरे. आणि ते लिखाण म्हणजे चुका होत असतील होतात. हो, त्यामुळे म्हणजे ते 550 धरून चालणारच नाही, म्हणजे पानं भरीच असणार आहेत. त्याची गंमत अशी आहे की पहिलं पुस्तक जेव्हा हाताने लिहिलं ना तर अशी एक वही घेतली आणि लिहायला सुरुवात केली. तुमचा अनुवाद झाला ना की तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं त्याला, सेल्फ एडिटिंग करावं लागतं, स्वयं संपादन करायचं असतं. हो, मला एकदा तो प्रश्न इथे विचारायचाच आहे की अनुवाद करता म्हणजे नक्की तुम्ही काय करता? चालेल, मग आपण त्या पहिल्या पुस्तकाकडे जाऊयात. माझ्या फिश फिलॉसॉफी नावाची 4 पुस्तकांची सिरीज आहे. सियाटल मध्ये पाईक प्लेस फिश मार्केट आहे. तिथे मासे विकायचं असं ते वाशळ जे काम आहे, त्या कामाला तिथल्या विक्रेत्यांनी इतकं अनोखं सुंदर रूप दिलंय की त्याच्यावरती मूव्हीज पण आलेले आहेत. तुम्ही जरूर बघा. फिश मार्केट, फिश फिलॉसॉफी या नावाने आहे ते, युट्यूबवर अवेलेबल आहे.
तर ते वाचताना ना, ते अनुवाद करताना मला जाणवलं की हे मी आहे. उत्फुल्लता, प्रसन्नता, एक अखंड वाहणारा निर्झर आहे माझ्यात, असं ते सगळं त्यातनं प्रतीत होतंय की अरे हे मला असताना कोणी चित्रित केलं इथे. अशी मी कनेक्ट झाले त्या पहिल्या पुस्तकाशी. पण जेव्हा स्वयंसंपादन सुरू झालं की अरे हे वाक्य चुकलंय, हा शब्द असा नको होता, हे 2 शब्द इकडे हवे होते, मग ते नाही का असं सर्कल करायचं, मग बाण दर्शवायचा असं इकडे, मग तिकडचं इकडे होतात तेव्हा. पहिल्या 1-2 पुस्तकाला ही गंमत झाल्यानंतर पुढच्या वेळेस मी मोठे रजिस्टर्स आणले, त्याचं अर्धपान दुमडलं, ते मोकळं ठेवलं, मला संपादनाला जागा ठेवली. तर प्रत्येक पुस्तकागणित आपण काहीतरी नवीन शिकतो, आपल्या अनुभवात भर पडते आणि आपलं काम अधिक चांगलं होतं. बरोबर. माझं पहिलं अनुवादित पुस्तक आणि कालच मी पूर्ण केलेलं 101वं पुस्तक, याच्यात इतका फरक असेल ना, मी सांगते की, पण ही प्रोसेस फार सुंदर होती. पण मध्ये मी म्हटलं तसं की टायपिस्ट कडनं मी टाईप करून घ्यायची. तर मग एकदा असा मनात विचार आला की हे मी हाताने लिहायचं, मग तिने टंकलेखन करायचं, मग मी एडिटिंग करायचं. आपण डायरेक्ट डिक्टेशन दिलं तर थोडा वेळ ती म्हणाली की मॅडम हरकत नाही, माझी तयारी आहे. मग थोडंसं एक सोपं पुस्तक होतं जरा. आम्ही सुरुवात केली आणि आमच्या लक्षात आलं की आमच्या दोघींची नाळ इतकी मस्त जुळली की गेली 8-10 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. क्या बात आहे. आणि एकदा ते जमलं की मग परत मला मागे वळून बघावं नाही लागलं. तोवर 50 शेडचा एक भाग झाला होता लिहून, पुढचा भाग मी डिक्टेट करत होते. आणि तो टायपिस्ट माझा मुलगा होता, तरुण मुलगा होता त्यावेळेस. तर इरोटिक पुस्तक म्हणजे त्याच्यात इतके बेडरूम सीन्स आणि इतके असे आहेत की मी त्याला म्हणायची हा सोडून दे तू, मी हाताने लिहून ठेवेन, मग तू टाईप कर. आपल्याला संकोच वाटतो. जरी मी अनुवादक म्हणून तटस्थ राहणं अपेक्षित आहे, तरी बाजूला इतका तरुण मुलगा बसलेला असताना मला ते थोडंसं संकोच वाटायचा आणि मग तेवढा भाग हाताने लिहून ठेवायची. असं झाल्यानंतर आम्ही सगळे तयार होत गेलो, तोवर माझ्याकडे 3री पण टायपिस्ट आली. आणि त्या काळात माझ्या असं लक्षात आलं की झाले असतील 15-20 पुस्तकं होऊन गेली असतील तोपर्यंत माझे, की मला काय हवंय, मला शिकवायचंय का पुढे, की मला अनुवाद करायचा, खरा निर्णय घ्यायची. मला दोन्ही आवडत होतं, पण निवड माझ्या हातात होती आणि निवड करायची गरज होती. कारण तुमच्याकडे जर महिन्याला 2-2, 3-3 पुस्तकं येऊ लागली, त्या काळात माझ्याकडे रिव्ह्यू साठी पण पुस्तकं यायची, म्हणजे पूर्ण पुस्तक वाचून माझं मत द्यायचं की कसं आहे ते पुस्तक. तर मग मी निर्णय घेतला आणि एका संस्थेसाठी मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करत होते. त्या संस्थाचालकांचा मृत्यू झाला त्या काळात. मग मी ठरवलं की माइट बी दिस इज अ सिग्नल फॉर मी, आणि तिथून मी पूर्ण अनुवादाकडे वळले. त्याच्यानंतर मी आजतागत मला मागे वळून पाहावं लागलं नाही. मला क्षणाचीही खंत नाही की मी हे काम का करते. हे बघ, तुला सांगू का, माझं जे कामाचं स्वरूप आहे किंवा ज्या प्रमाणात मी काम करते आहे, मला खूप एकांतवास भोगावा लागतो. मला कोंडून घ्यावं लागतं माझ्या खोलीमध्ये. या सगळ्या गोष्टींना खूप अभ्यास लागत असणार आहे. आणि मला वाटतं की ज्या लेखकाचं पुस्तक तुमच्याकडे येत असेल, तुम्ही तेवढाच अनुवाद करण्यापेक्षा तुम्हाला त्याचा बाकीच्या त्याच्यात येणाऱ्या विषयांचा अभ्यास करावा लागत असणार आहे, त्याच्या संदर्भात येणारे अनेक पुस्तकं तुम्हाला वाचावी लागत असणार आहे. तर ही सगळी प्रोसेस कशी असते? 2 प्रकारे अनुवाद होऊ शकतो. माझ्याकडे पुस्तक आलं, उघडलं, धडधड धडधड जे दिसतंय लिहिलं, पुस्तक मिटलं, नमस्कार, संपला आपला संबंध. दुसरा असा प्रकार आहे की तुम्ही थोडेसे रिसर्च कडे वळता. आता थिंक फास्ट अँड स्लो नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या लेखकाने डॅनियल kahneman, इकॉनॉमीचं त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. अत्यंत क्लिष्ट पुस्तक आहे. हे लेखक जे मोठे होतात ना, हे दुसऱ्या लेखकांचं मोठेपणा मान्य करतात म्हणून पण होतात. त्यांनी त्यांच्या पुस्तकात इतर अनेक लेखकांच्या पुस्तकांचे दाखले दिले आहेत. आजकाल पुस्तकं मागवणं सोपं झालंय. मी ती पुस्तकं मागवते, निदान ती संकल्पना तरी वाचून काढते. कारण आपण जर ती समजून घेतली तर आपल्याला ती अधिक सुंदर कळते. आपल्या सगळ्या सख्या इथे आहेत म्हणून सांगते की पुरणाची पोळी करायची असेल तर तुम्ही आईच्या हाताखाली काम करता आणि ती शिकता, कशी करते आई बघता बघता बघता. असं तर नाही करत ना की मला पोळी येते तर मला पुरणाची पोळी येईल, त्यात काय बघायचंय, तुम्ही आईच्या टिप्स बघत जाता. तसं आम्ही करतो. आम्ही त्या दुसऱ्या लेखकांनी काय लिहिलंय हे बघत जातो. ते आमच्यासाठी टिप्स असतात आणि त्या सगळ्या घेऊन आम्ही
आमचं एनहान्स होतं नॉलेज खरंय, किंवा तो खरंय. दृष्टिकोन अधिक निकोप दृष्टिकोन होतो कळतो, बरोबर. आणि इतकं सुरेख उलगडत जातं की मूळ लेखकाने काय क्या लिहिलंय, बात है. त्याला का म्हणायचं आहे. क्या बात आणि हल्ली तर अशी गंमत येते की त्या लेखकाने जे उतारा दिलेले असतात ना, तर माझं असं असतं की हे पुस्तक तर मीच केलंय अनुवादित, हो का? मी वाचलंय हे. इतकं क्या छान बात वाटतं आहे. त्या क्षणी, आता माहितीये एवढा का? अनुभव मिळाल्यानंतर प्रकाशक तुमच्याकडे येतात किंवा लेखक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्याचं अनुवादन करता, तिथून ते पुस्तक प्रकाशित होऊन आमच्या हातात येतं. तर ही सगळी प्रोसेस कशी असते, म्हणजे काय काय गोष्टीतून हा प्रवास पुस्तकाचा जातो? हा एक अतिशय सुंदर प्रवास आहे, याची मला आधी कल्पना नव्हती. हा. पण मी हळूहळू, आता मला 10 वर्ष झाली या क्षेत्रात, तर मी एक एक वाढवत गेलीये की आता मी फक्त अनुवाद करत होते, पेनाने लिहित होते, मग मी टायपिंग करून घेऊ लागले. मग मी टायपिंग करून घेते तर मी त्यातलं ऱ्हस्व दीर्घ, आधी तर विरामचिन्ह बघत गेले, मग त्याच्यानंतर मी ऱ्हस्व दीर्घाकडे वळले, म्हणजे शुद्ध लेखनाकडे वळले, मग मी थोडं संपादनाकडे वळले. म्हणजे ही अशी मी वळत गेले तसं मला कळत गेलं हे एक एक टप्पे आहेत. इतकं करून झाल्यावर आता समजा तुम्ही लेखक म्हणून माझ्याकडे तुमचं पुस्तक दिलं, समजा ते इंग्लिशमध्ये असेल तर मी टाईप करते, म्हणजे मराठी इंटू इंग्लिश असेल तर मी टाईप करते, माझं एडिटिंग वगैरे सगळं करून मग एखाद्या एडिटरकडे ते पाठवते. समजा मराठीतून इंग्लिशमध्ये असेल तर मी ते सगळं करून घेते, माझ्याकडे टायपिस्ट आहेत, त्यांना मी डिक्टेशन देते, त्या मला छानपैकी टाईप करून देतात, त्याच्यात मी मला हव्या त्या सुधारणा करते, तिथून ते दुसऱ्या संपादकाकडे पाठवते. तो संपादक त्याच्यावर संस्कार करतो, ऱ्हस्व दीर्घाचे संस्कार करतो, ते परत माझ्याकडे येतं. त्यांनी सुचवलेल्या सगळ्या करेक्शन्स योग्य अयोग्य बघून मी ते इन्कॉर्पोरेट करते. त्यातलं जर मला काही पटलं नाही तर आमची चर्चा होते फोनवर की अगं तू हे असं का लिहिलंयस, बरं हे वाक्य कळलं नाहीये का, मग मी ते बदलते. इतकं झाल्यानंतर आता आम्ही ते प्रकाशकाकडे सॉफ्ट कॉपी जाते. आता ती प्रकाशकांकडे त्यांची संपादकांची टीम असते. हो, इतक्या चालण्या लागतात ना. हे म्हणजे माहितीये का, बासमतीची कणी ते तिबार बासमती ही जी प्रोसेस आहे की तशी ही प्रोसेस आहे. इतके बारकावे आम्हाला माहितीच नव्हते. तो संपादक जो असतो त्यांचा, त्याच्यावर संस्कार करतो, त्यांचे प्रूफ रीडर काम करतात. याच्यानंतर या पुस्तकाची डमी कॉपी तयार होऊन येते, म्हणजे डायरेक्ट एक पुस्तक येतं पण त्याची एकच कॉपी असते. ती कॉपी आमच्याकडे येते. मग पुढचे 3-4 दिवस आम्ही फक्त ते वाचायचं. अजूनही काही खटकत असेल, काही चूक दिसत असेल, चेंज करू शकतो. येस, प्रकाशक इतकं डोळ्यात तेल घालून हे सगळं करतात, अतिशय छान काम करतात. हे सगळं झाल्यानंतर परत त्यांच्याकडे जातं, त्या शेवटच्या दुरुस्त्या होतात आणि मग पुस्तक छापायला जातं. क्या बात है. इतकी प्रचंड थकवून टाकणारी प्रोसेस आहे. मुळात काय होतं, जे इंग्लिश पुस्तक येतं ते मी 3दा वाचते. पहिल्यांदा सरसकट वाचून काढते, दुसऱ्यांदा हातात पेन्सिल घेते की ह्या शब्दांना मला काय अर्थ वाटतोय वगैरे, आणि तेव्हा अंडरलाईन पण करत जाते काही शब्द की मला जरा नाही समजत आहे. तिसऱ्यांदा त्यांचे सगळे डिक्शनरीमधनं अर्थ शोधून काढून तिथे लिहून ठेवते, आणि मग चौथ्यांदा डिक्टेशन द्यायला सुरुवात करते. आणि मग पुढच्या या सगळ्या प्रोसेस मी तुला सांगितल्या तशात झाल्यानंतर जेव्हा डमी कॉपी येते तोवर 1-2 महिने गेलेले असतात, डोक्यातनं सगळं गेलेलं असतं. त्यामुळे तोवर दुसरी 3-4 झालेली असतात ना करून. नव्या मनाने प्रसन्नतेने स्वच्छपणे पाटी कोरी करून मी ते पुस्तक वाचलं जातं. आणि याच्यासाठी मला काही फार मोठ्या प्रकाशकांनी सल्ला दिला की शुचिता, एखादा अनुवाद झाला ना की तो 2 महिने ठेवून द्यायचा बाजूला, त्याचा विचार नाही करायचा, 2 महिन्यांनी हातात घ्यायचा, मग तुझं संपादन अधिक सुंदर होतं. क्या बात है. आणि म्हणून मला वाटतं की अधिकाधिक अचूकतेकडे आमची वाटचाल सुरू आहे. तुम्हाला जागरूक राहावं लागतं, सजग राहावं लागतं. किती सहजपणे आमच्या हातात ते पुस्तक पडतं आणि आम्ही ते एन्जॉय करतो. त्याबद्दल खरोखरच तुमच्या सगळ्यांचेच, तुमच्या या सगळ्या टप्प्यामध्ये काम करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार. सुचिता ताईंबरोबर अशाच आपण गप्पा चालू ठेवूया, पण ताई या कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. नमस्कार मैत्रिणींनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही अनुवाद शास्त्रामध्ये PhD सुद्धा केली, तर ही प्रेरणा कुठून मिळाली? त्या PhDच्या आधी 1 डिग्री राहिली आहे बरं का. मी मध्ये MA सायकोलॉजी पण करून घेतलं. माझा मुलगा शिकायला बाहेर गेला, मुलीचं लग्न झालं आणि असं वाटलं की एम्प्टी नेस्ट सिंड्रोम, आता काय मी एकटी, आता काय जाऊ दे, आता माझं काही राहिलं नाही, ही जी एक अवस्था आपल्या स्त्रियांच्या आयुष्यात येते, तर ह्याच्यात अडकू नये म्हणून मी MA सायकोलॉजीला ऍडमिशन घेतली होती. मी म्हटलं माझ्या मुलाचं जोवर तिकडे IIT मध्ये शिक्षण होत आहे तोवर माझं सुद्धा MA सायकोलॉजी नक्की होईल. आणि जेव्हा तो म्हणाला ना की आई मी PhD करायला जाणार आहे, तेव्हा मला एकदम वाटलं की अरे मग तर मी एकदम अडाणी निरक्षर वगैरे ठरेल. अर्थात हा गमतीचा भाग आहे, पण त्यावेळेस ना कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण झोकून देऊन फक्त अनुवाद करतोय,
आपली लय लागते ह्याच्यात, आपल्याला स्थळ काळाचं भान राहत नाही. तर ह्या अनुवाद शास्त्रामध्ये जरा थोडंसं खोलात जाऊयात का? नुसतंच पुस्तक अनुवाद न करता त्याच्या मागचं शास्त्र जाणून घेता येईल का आपल्याला? कारण मला वाटतं अनुवाद कसा करायचा अशी खूप पुस्तकं बाजारामध्ये आहेत, पण अनुवाद शास्त्रामध्ये पीएचडी करणारे फारच तुरळक लोक असतात. हा, म्हणजे मला फारशी माहिती नाही कोणी केल्याचं. तर मी शेजवल सरांना एका अप्रोच झाले आणि त्या संस्थेने मला खूप काय म्हणायचं त्याला प्रोत्साहन दिलं की हो तुम्ही करा. आधी त्यांना पटत नव्हतं की याच्यात पीएचडी करता येईल. असे कोणते विषय घेणार आहात मॅडम तुम्ही याच्यात? तर मी म्हटलं सर पहिली गोष्ट म्हणजे अनुवादाचं महत्व काय आहे, तो भाषांना आणि जगाला म्हणजे राष्ट्रांना जोडणारा सेतू कसा होऊ शकतो, हे दोन खूप महत्वाचे कन्सेप्ट आहेत. तिसरी म्हणजे अनुवादामुळे संस्कृतीची ओळख होते आपल्याला, भिन्न भिन्न संस्कृतीची, आणि त्याचा कालसापेक्ष अभ्यास करता येतो. आज हजारो वर्षांपासून ही अनुवादाची प्रोसेस सुरू आहे. साधारण 300 वर्षांपूर्वीपासून त्याच्याकडे जरा जास्ती लक्ष देण्यात येऊ लागलं. तर मला त्यातल्या व्याख्या किंवा त्यातली थिअरी याच्यात फार स्वारस्य नव्हतं, पण अभ्यासाचा भाग म्हणून ते आपल्याला शिकावं लागतं. पण अनुवादाचे प्रकार काय आहेत, त्याच्या अडचणी काय आहेत, त्याच्या मर्यादा काय आहेत, हे सगळं मी जे स्वतः फेस करत होते रोज, मला खूप अशी अनुवादामध्ये मार्गदर्शन नव्हतं कोणाचं. तर मला वाटलं मी उडी मारूया ना याच्यामध्ये आपण. मग मी पुढची 2 वर्ष परत स्वतःला कोंडून घेतलं. साधारण तोपर्यंत तुम्ही किती पुस्तकांचे अनुवाद केले होते? माझे 25 अनुवाद वगैरे झाले होते तेव्हा तुम्ही साधारण 2016-17 सालची गोष्ट आहे. पुढचं 1 वर्ष मी पुस्तकं विकत आणली, कारण लायब्ररीत जाऊन बसणं वगैरे माझा पिंड नाहीये. विकत आणली साधारण 50 टायटल्स आणि पुढचं 1 वर्ष फक्त वाचन केलं त्या पुस्तकांचं. त्यातले मुद्दे कोणते आवडतायत, काय कळत नाही आहे आणि काय अजून बघावं लागणार आहे, असं करत करत अजून अजून पुस्तकांची भर टाकली. आणि जिथे जिथे मला कळत नव्हतं तिथे मला अनेक लोकांची मदत झाली. कधी रात्री 9 वाजता मला कोणी फोनवर शिकवलं आहे, कधी दुपारी 2 वाजता मी कोणाच्या समोर जाऊन उभे राहिले, त्यांनी मला शिकवलंय. नॉट जस्ट माय गाईड बट देअर वर मेनी लिंग्विस्टिक म्हणजे सहकार्य भाषा क्षेत्रातले अनेक लोक होते, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि बघता बघता माझी पीएचडी झाली. साधारण 2.5 वर्ष मी सगळं बंद करून फक्त अभ्यास केला. खरंच जाणवतंय की मॉन्टेसरी पासून पीएचडी मी फक्त माझ्या मुलांमुळे केलं. क्या बात आहे. आपल्याला 2 चॉईस असतात, मी करू की नको करू. मला नसेलच करायचं तर मी जशी पहिली 10 वर्ष आनंदात गृहिणी म्हणून राहिले आणि मला कुठेही त्याची खंत नाही आजही, तसं राहू शकतो. पण मला जर करायचं असेल तर वाटाही मोकळ्या होतात, वाटा कष्ट घ्यावे लागतात, संघर्ष असतो, थकवा येतो, कंटाळा येतो आणि त्याचप्रमाणे कोणीतरी पाठीवर शाबासकीची थापही देतं. पण त्याच्यानंतर पुढे जो आनंद मिळतो तो वेगळा असतो. मी सांगते ना, आता माझ्या पुस्तकांवर जेव्हा अनुवादक डॉक्टर शुचिता नंदापूरकर फडके असं लागतं ना, कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हो, आय एम वर्दी ऑफ धिस, मी हे कमावलं आहे. असं उगाच मी अनुवाद नाही करत, मी खरंच कष्ट घेतलेत. जिथे मला पोचायचंय अजून ती वाट आहे, चाललीये पुढे पुढे वाट, तिथे जाण्यासाठी मी आजही कष्ट घेते आहे. म्हणजे नुसतं डॉक्टरेट मिळवून तुम्ही थांबत नाही, तुम्ही थांबायचं नसतंच, अजून काहीतरी शिकता येतं आपल्याला. ते अनुवादन क्षेत्रात तुम्ही म्हणालात की सुरुवातीला तुम्ही हाताने अनुवाद करायचात, मग टायपिंग आलं. मग आता तर काळ इतका बदललाय की छोट्या छोट्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तांत्रिक गोष्टींची भर पडतीये. तर तुमच्या या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा तुम्हाला फायदा होतो, तोटा होतो का काय, कसं? तोटा तर मुळीच होत नाही, होतो तो लाभच होतो. तोटा होत असेल, दिसत असेल ना, तर तिथे आपल्याला काहीतरी बदल घडवून आणता येतो. 90% लाभच आहे. कशा प्रकारे सांगते. हाताने लिहित होते तेव्हा 1 पान अनुवाद करायला मला साधारण 1 तास लागायचा. जेव्हा टायपिस्टला डिक्टेशन देऊ लागले तेव्हा भीती होती डिक्टेशन देता येईल की नाही, पण वडील जज असल्यामुळे ते त्यांच्या स्टेनोला जे डिक्टेशन द्यायचे ते संस्कार कुठेतरी मनात होते आणि मी डिक्टेशन द्यायला सुरुवात केली. 25 मिनिटात 1 पान होऊ लागलं. झाला तंत्रज्ञानाचा लाभ. तिसरी स्टेज, कोरोना आला, मुली माझ्या टायपिस्ट घरी येईन अशा झाल्या, कशा येणार, लॉकडाऊन होतं. आता काय करावं, त्यांना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न पण होताच. तर मी ऑडिओ करून बघूयात असं विचार केला आणि कोरोना काळामध्ये मी साधारण 10 ते 12 पुस्तकं ऑडिओवर अनुवाद करून माझ्या स्टाफला पाठवली. क्या बात है. 3 टायपिस्ट माझ्या सतत त्यामुळे कामात होत्या. हा लाभच आहे ना तंत्रज्ञानाचा. म्हणजे मला जे पूर्वी 1 तास लागायचा एका पानाला, नंतर डिक्टेशन देताना 25 मिनिटं लागायची, ती मी आज 6 ते 10 मिनिटात एका पानाचा अनुवाद ऑडिओ करून माझ्या टायपिस्टकडे रवाना करते. मला पुढचा दिवस
मला दुसऱ्या स्वतःला कामासाठी. अधिक चांगलं करायला मिळतं. म्हणजे एका दिवसात साधारण किती पानं होतात? ठरवलं ना तर 100 होऊ शकतात. बरं. ठरवलं तर बापरे. ठरवलं तर पण काय होतं, ताण खूप येतो, घशावर ताण येतो ऑडिओ करायचा. मी मध्ये एकदा टायपिस्टना घेऊन 50 पानं केली आहेत एका दिवसात. म्हणजे तुम्ही डिटेक्ट हो करणार हो, आणि फक्त टायपिस्ट बदलत होते सकाळी 6 ते रात्रीपर्यंत, घरात पाहुणे रावणे सगळं असताना. एका दिवसात 50 50 केली आहे. पण ती सुद्धा हेक्टिकच असतील ना? होती, पण मजाच येते ना, इतकी गुंग असते की मला भानच नाही राहत. आणि मग 100 कशी? ऑडिओनी 100 होती? होऊ शकतात. बर. परवाच मी एका दिवशी 50 केली ऑडिओने आणि मी स्वतःला सांगितलं की शुचिता, कुठे थांबायचं हेही कळलं पाहिजे. नाही करायचं. पुढचा सगळा दिवस मोकळा होता. दुपारी साधारण 1 वाजेपर्यंत माझी 50 पानं झाली होती ऑडिओ करून. पण एक एक पुस्तक रडवतं बरं का आजही. अनुवादन करताना काय गोष्टी लक्षात घेता तुम्ही? काय गोष्टी डोक्यात असल्या पाहिजेत? सगळ्यात पहिलं म्हणजे कल्चर. जसं 50 शेड हे जे पुस्तक आहे ते खूप इरॉटिक आहे आणि त्याचबरोबर ते अमेरिकेत घडतं. अमेरिकेचं कल्चर आणि आपलं कल्चर खूप वेगळं आहे. आपल्याकडे डेटिंगला जाणं वगैरे या पद्धती अजून तरी खूप अशा कॉमन नाहीयेत, किंवा मी ज्या युगात वाढले, मी युगच म्हणते आमचं, त्या युगात हे सगळं काही नव्हतं. त्यामुळे ती संस्कृती लक्षात घ्यावी लागते. ख्रिश्चन लग्न कशी होतात ते त्याच्यात दिलं आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. त्याला अचूकता आणावी लागते. कळत नसेल तर त्याचे व्हिडिओ बघायचे, त्याच्या संदर्भात काही वाचन करायचं, चर्चा करायच्या, त्या विचारधारा फॉलो करणाऱ्या लोकांशी बोलायचं आणि मग ते लिहायचं. हे सगळं लक्षात घ्यावंच लागतं. किंवा असं एखादं सायंटिफिक पुस्तक असेल तर त्याच्यात मी रामबाण उपाय असे अगदी टिपिकल मराठी शब्द नाही वापरू शकत, कारण त्या पुस्तकाच्या संहितेला तो शब्द शोभणार नाहीये. आणि जर त्या पुस्तकाला गरज असेल, जसं आत्ताच मी एक तामिळ लेखकाचं पुस्तक केलं, त्याच्यात ग्रामीण बाज आहे आणि त्याच्यात मस्त शिवीगाळ आहे. मग तिथे मला असं सोवळं राहून चाललं नाही, मला तिथे त्या कचकचित शिव्या घालाव्याच लागल्या. हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. मी नाही बाई त्यातली, मी हे असं करणार नाही. सो मी त्या पहिल्या पुस्तकाकडे जाईन. सत्व जपावंच लागतं. जे आपण पहिल्या संपादनात म्हटलं होतं की ताकाला जायचं असेल तर भांडं लपू नका, तो प्रकार मला स्वतःला आजही लक्षात ठेवावा लागतो. असं कुठलं पुस्तक आहे का की ते लिहिताना फार कठीण गेलं, म्हणजे खूप कष्ट पडले? अशी पुस्तकं ना अधूनमधून येतच असतात, परीक्षा पाहतच असतात. एका पुस्तकावर मी 2.5 वर्ष काम करत होते. बापरे, इतकं कठीण होतं ते. म्हणजे विषय काय होता? तिबेटचं सगळं तत्वज्ञान त्याच्यात होतं आणि मृत्यू झाल्यानंतर पुनर्जन्म हा होतोच आणि मृत्यू ते पुनर्जन्म ह्याच्या मधला प्रवास असा तो विषय. बापरे. बरं, ह्यातलं मला तर काहीच कळत नाही. मग घेतली शिकवणी. त्या विषयातल्या तज्ज्ञांना भेटले, त्यांच्याकडनं थोडं जाणून घेतलं आणि 2.5-3 वर्ष रडत खडत ते पुस्तक पूर्ण केलं की नाही मला होते, मी ठेवून देते. म्हणजे टायपिस्ट मला धीर द्यायची की मॅडम आज एक पान तरी करू. असं करत आम्ही ते केलं. मग सगळ्या त्या अनुवादाचं नंतर पुनर्लेखन करण्यात आलं आणि आता ते पुस्तक उपलब्ध आहे. शुचिताताईंबरोबर अशाच गप्पा आपण चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया सखी सह्याद्रीमध्ये क्षणभराची विश्रांती. नमस्कार, पुन्हा एकदा सखी सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. मला विचारायचं आहे की एवढ्या लेखकांची तुम्ही पुस्तकं अनुवादित केलीत, तर स्वतः पुस्तक लिहावं असा काही मानस आहे का भविष्यात? खूप मानस आहे. लिहिणं ही अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. आपण ना एखाद्या पुस्तकाला सहजपणे शी काय रद्दड लिहिलंय यांनी असं म्हणतो आणि बाजूला टाकतो. पण माझ्याकडे मी म्हंटल ना, संपादनाला किंवा रिव्ह्यूला पुस्तकं येतात तेव्हा कळतं की अरे तुम्हाला जे टुकार वाटतं ना ते लिहायला सुद्धा अतोनात कष्ट लागतात. ते असं इथून यावं लागतं. तर माझी अजून स्वतःला तेवढा वेळ द्यायची तयारी नाहीये, हे एक. आणि माझ्याकडे अनुवादित पुस्तकांची इतकी लाईन लागलेली आहे की पुढचं 1 वर्षभर मला मानवर करायला वेळ नाहीये. पण ह्याच्यातूनही सतत मनात एक आहे की मला लिहायचंय, मला लिहायचंय. तर लिही काय माहिती नाही, तुर्तास त्याचा शॉर्टकट वापरते. कधीतरी कविता करते, लिहून ठेवते कुठेतरी. मी जेव्हा पुस्तकं अनुवादित करते म्हणजे माझ्या टायपिस्टना मी डिक्टेशन देत असते. आता तर मी ऑडिओवर देते. तर हल्लीचीच गंमत सांगते, मी 2 रेकॉर्डर लावते. एक कम्प्युटरचं ऑन ठेवते आणि एका मोबाईलचं लावते. आता जर मी रेकॉर्डिंग करते तर माझं रेकॉर्डिंगकडे लक्ष हवं, कारण मी रेकॉर्डिंग करते. मी त्या अनुवादात इतकी हरवते की एखाद्या वेळेस चुकून माझा कीबोर्डला हात लागला तर ते रेकॉर्डिंग ऑफ होतं, तेही कळत नाही. मला कळत नाही, कारण मला काहीच कळत नाही. माझा जेव्हा तो पूर्ण होतो, जे काय माझं प्रकरण असतं ते झाल्यावर समोर बघावं तर 20व्या मिनिटाला रेकॉर्डिंग थांबलेलं असतं. पण मग 2 असतात की नाही, त्यातला एक सुरू असतो. त्यामुळे मी ते 2 ठेवतेच.
ही गंमत आहे की तुम्ही इतके रंगून जाता तुमच्या कामात, इतकं आत्मिक समाधान आवडीचं आहे काम असलं की. अंथरुणाला पाठ टेकली की झोप लागते आणि त्या झोपेत सुद्धा मी फक्त अनुवाद करते. क्या बात आहे. तर हे इतकं सगळं सोडून कुठे लेखनाकडे जाऊ आता. तर एवढे कष्ट घेऊन तुम्ही सगळेजण पुस्तक प्रकाशन होऊपर्यंत मेहनत घेता हो. आणि त्याच्यानंतर जेव्हा समीक्षक त्याच्यावर काय म्हणतात टीका समीक्षा करतात. करतो, टीका करतो, तेव्हा कसं वाटतं? दुखतं. कधी कधी काय होतं, असं वाटतं की आपण बरोबर मांडलं नाहीये का. कधी कधी असं वाटतं की समोरच्याला लक्षात घेता आलं नाहीये का. आणि याच्या पुढे जाऊन मला असं विचारायचंय की इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध असतं किंवा असेल आणि त्याच्यावर सगळ्या समीक्षकांनी खूप चांगलं त्याच्याबद्दल बोललेलं असेल आणि जेव्हा ते मराठीत अनुवाद होतं किंवा आपल्या मातृभाषेत अनुवाद होतं आणि त्याला टीका होते, असं होतं का? माझ्या पुस्तकांबाबत अजून मला असा अनुभव खूप आलेला नाहीये. कधीतरी एखाद दुसरा येतो. मग मी ती आपली एक म्हण लक्षात ठेवते बघ, आडून ऐकलं आणि चोरून वाचलं की निंदा कानी पडते. त्यामुळे ना आपण आपलं काम करायचं, अनुवादाचं प्रकाशकाकडे द्यायचं आणि तो विसरून जायचं. कारण काम करताना मी 100% प्रामाणिकपणे काम केलेलं असतं हे मला माहिती आहे. मी गंमत सांगते, पुस्तकांना बक्षिसं मिळण्यासाठी एक प्रोसेस असते. त्याला आपल्याला पुस्तकं पाठवावी लागतात. मी माझ्या टायपिस्टना सांगते की आपण हे काही करणार नाही, पण आपलं प्रत्येक पुस्तक बक्षीस पात्रच होईल असं आपण काम करू. इथून पुढे क्वांटिटीवर भर न देता आम्ही फक्त आणि फक्त क्वालिटीकडे लक्ष देतोय. त्यामुळे एखादा शब्द आला नाही ना तर त्याच्यासाठी जंग पछाडतो. आम्ही लोकांची बोलतो, चर्चा करतो, ग्रुप्सवर टाकतो की मला ह्या शब्दाची शेड द्या एखादी. त्यामुळे ना आता हा जो टोचण्याचा भाग आहे हा कमी झालेला आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणूनही तुम्ही एक समाजकार्य करताय, त्याच्यामध्ये गुंग आहात. तर त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय की तुम्ही समुपदेशनाचंही काम करताय. हो, मी समुपदेशन केलं आणि त्याच्यातनं मला काही पैसे मिळवायचा हा उद्देश नव्हता. मी जे पुस्तकं अनुवादित करते ती मला अधिक चांगली कळावी हा एक त्याच्यामागचा खूप थॉट होता. आणि माझ्या घरी, माझ्या माहेरी माझे अनेक जिवलग कॅन्सरने गेले होते. त्यामुळे कॅन्सर पेशंटसाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती. अशातच मी MA जिथे शिकले तिथल्या डेप्युटी डायरेक्टर आहेत, त्या स्वतः कॅन्सर सर्वायवर आहेत. त्यांनी 6 वर्षांपूर्वी केअर कॅन्सर सपोर्ट ग्रुप स्थापन केला आहे आणि या ग्रुपमध्ये त्यांनी मला काउन्सिलर म्हणून घेतलं आणि या ग्रुपसाठी मी ऑनररी काउन्सिलिंग करते. मी त्याला समाजकार्य वगैरे असं काही म्हणणार नाही, कारण माझा ना खारी इतका सुद्धा वाटा नाहीये. मी असं म्हणेन की समुद्रतीरी असलेल्या अफाट रेतीमधला मी निव्वळ एक कण आहे आणि त्यांच्यासाठी मी हे काम करते. त्यांना जर समजा कधी असं वाटलं की मला किमोथेरपीची भीती वाटते तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचा फक्त हातात धरतो, त्यांना मॉरल सपोर्ट देतो. हे इतकंच मी करते. त्याच्यात सायकोलॉजी तुम्ही शिकला होता, त्याचा इथे कुठेतरी नक्कीच फायदा होत असेल तुम्हाला. अगदीच होतो. सायकोलॉजीचा फायदा मला बाकीच्यांना, म्हणजे माझे टायपिस्ट, माझे प्रकाशक, माझे संपादक या सगळ्यांना जाणून घेण्यात सुद्धा होतो आणि लेखकाला जाणून घेण्यात तर होतोच होतो. आपल्या ज्या सख्यांना जर अनुवाद कसा करायचा याचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी असं सांगेन की आधी वाचन वाढवा. तुम्हाला कोणत्या 2 भाषांमध्ये काम करायचंय त्याचा विचार करा आणि दोन्ही भाषांचं प्रभुत्व तुमचं उत्तम असलं पाहिजे, त्याच्यासाठी भरपूर वाचन करा. त्याच्यानंतर अनुवादासंदर्भात काही कार्यशाळा होत असतात, तर तुम्हाला त्यातलं जे बेसिक आहे, मूलभूत गोष्टी आहेत त्या त्यातनं जाणून घेता येतात. पण प्रत्यक्ष अनुवाद करायचा असेल तर स्वयंपाकघरात जाऊन आपण पुरणपोळी लाटल्याशिवाय ती येणार नाही. तसंच जोवर तुम्ही दोन्ही पुस्तक, इंग्लिश पुस्तक हातात घेत नाही किंवा एका भाषेतलं पुस्तक ज्याला आपण लक्ष्य भाषा म्हणतो ते पुस्तक हातात घेऊन ते टार्गेट लँग्वेजमध्ये उतरवत नाही, तोवर तुम्हाला अनुवाद कसा करायचा याची कल्पना येणार नाही. एकदा तुम्ही ते केलं की तुमचे काय चांगल्या गोष्टी आहेत, काय तुमचे चुकीचे मुद्दे आहेत किंवा कशात तुम्ही कमी पडताय, या दोन्ही गोष्टी लक्षात येतील आणि माझ्यासारख्या अनेक अनुवादक मित्रमैत्रिणी तुम्हाला गायडन्स करायला कायम उपलब्ध आहे, ते लक्षात ठेवा. हे एक वेगळं क्षेत्र असू शकतं की ज्याच्यामध्ये खूप काही करायला आहे आणि मला वाटतं आपण स्वतःही समृद्ध होतो आणि इतरांनाही आपल्या कामातून आपण समृद्ध करतोय असं मला वाटतंय. कारण वाचन संस्कृती हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ताई, तुमच्या एवढ्या पुस्तकांमधले अशी खूप, खरं तर आपली बाळं, सगळीच बाळं आपल्याला प्रिय असतातच, तरी असं एखादं पुस्तक की जे तुम्हालाही खूप आवडलं आणि लोकांनीही त्याला उचलून धरलं, अशी 2-3 पुस्तकांची नावं?
अल्केमिस्ट पुस्तक तर लोकांनी खूप उचलून धरलेलं आहे, पण तू जे म्हणाले की आपली सगळी बाळं आपल्याला प्रिय असतात, ते एक खरं सत्य आहे. आणि दुसरं म्हणजे मी त्या क्षणापुरती जगते, हे दुसरं सत्य आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की समजा मला 2 मुलं आहेत आणि माझ्या एका मुलाने आज अकॅडमिक यश मिळवलं की त्या दिवशी मला त्याचं भयंकर कौतुक वाटतं. तसं मला ते पुस्तक पूर्ण होतं तेव्हा त्याचं भयंकर अतिशय जास्ती कौतुक वाटतं. त्याच्यानंतर तो क्षण सरतो. त्यामुळे असं मला नाही सांगता येत की मला एखादं पुस्तक खूप आवडलं आहे. मी जे पुस्तक अनुवादित करत असते ना, ते पुस्तक त्या क्षणी मला जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा सर्वाधिक प्रिय असतं. खरंय खरंय. तेव्हाच कुठे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. अगदी बरोबर मला वाटतं. ताई, मगाशी बोलण्यात आलं थोडंसं की मी कविता करते असं तुम्ही म्हणालात, तर या निमित्ताने मला वाटतं आमच्या सख्यांना तुमच्याकडून एखादी कविता नक्कीच ऐकायला आवडेल. मी माझ्याच संदर्भात केलेली एक कविता तुम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही स्वतः सगळ्या संसारासाठी तर जगताच, पण स्वतःसाठी सुद्धा जगायला शिका, असं मला त्याच्यातून सुचवायचंय. तर तुमच्या सगळ्यांच्या अनुमतीने मी माझी कविता वाचते. मी जशी आहे. क्या बात आहे. मी जशी आहे तशीच मला जगू द्या, मी जशी आहे तशीच मला जगू द्या, नजरेतून माझ्या नित्य सृष्टी ही पाहू द्या. विभ्रम अलगद टिपता सचैल आणून द्या, नात्याचे अर्थ उलगडताना घायाळ झाले तरी तोल सावरून मला खंबीरपणे उठू द्या. मी जशी आहे तशीच मला जगू द्या. रूप देह वय शब्द भाव सारे कळू द्या, सौजन्य सत्व न्याय प्रियता गुण जाणून घेऊ द्या. प्रवास हा एकलाच खरा, चालताना थकले तरी पावलांची गती माझ्या मलाच ओळखून चालू द्या. मी जशी आहे तशीच मला जगू द्या. आणि आता शेवटचं कडवं. विभिन्नता स्वभावाच्या नाती कैक जोडू द्या, सखी मी स्त्री तमामी माझे मी पण डवरू द्या. क्या बात है. गुंतता नात्यात कधी वेदना सलता उरी, पोळल्या मनाला सावरत मला पुन्हा उमलू द्या. मी जशी आहे तशीच मला जगू द्या, मी जशी आहे तशीच मला जगू द्या. क्या बात आहे ताई. खूप सुंदर कविता, खूप सुंदर कविता. म्हणजे मला तेच वाटतंय की शेवटी एक प्रश्न असतो की आमच्या सख्यांना मार्गदर्शन करा, पण मला वाटतं या कवितेतूनच तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले की स्वतःला ओळखा आणि स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करा. स्वतःला जसं आहे तसंच राहू द्या, लोकांसाठी बदलू नका. बरोबर. खूप छान पद्धतीने तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तुमच्या या क्षेत्राविषयी आम्हाला खूप छान माहिती दिलीत, जी आम्हाला खरोखरच नव्हती. आमच्याकडे फक्त आयतं पुस्तक यायचं, पण या आज तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप गोष्टी कळल्या आणि आता पुस्तक वाचताना आम्हाला अजून छान मजा येणार आहे. हो ना. ताई, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दूरदर्शनकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.